खंडन कराल का? दुसऱ्यांदा सलग कौतुकास मुख्यमंत्री पात्र आहे, करावं लागेल. आणि 9 मंत्र्यांसाठी काय? एक लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्री हे अनेक भोंदू बाबांच्या सल्ल्यानं कारभार करत आहेत. अनेक भोंदू बाबांच्या किंवा अंधचा वापर करून आपला विभाग चालवत आहेत. जसं काल ज्या नाशिकच्या एका बाबाला अटक झाली, ते महाशय गेले काही काळ अनेक मंत्र्यांना सल्ले देत होते. मंत्रालयातल्या बदल्या असतील, बढत्या असतील, त्यात त्या मंत्र्यांच्या माध्यमातून हस्तक्षेप होता. दीपक केसरकर हे शिक्षण मंत्री असताना शिक्षण खात्याचं अनेक महत्त्वाच्या बदल्या, बढत्या आणि इतर कामासंदर्भात हे बाबा स्वतः लक्ष घालून अनेक अधिकाऱ्यांना बदल्या किंवा बढत्या देण्यास दीपक केसरकरांना भाग पाडत होते. आणि ते ट्रायडंटला हॉटेलला बसून त्यांचे जे भक्त मंत्री होते त्यांना बोलवून ती कामं सर्व करून घेत होते. म्हणजे शिक्षण खातं हे खरात बाबा चालवायचे. अशा पद्धतीनं राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री काम करत असतील आणि त्याला जर कोणी हिंदुत्व वगैरे मानत असेल आणि त्या हिंदुत्वासाठी कोणी जर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली असेल या हिंदुत्वासाठी, तर त्यांना आमचा साष्टांग दंडवत आहे. हे त्यांचं हिंदुत्व आहे. काल ज्या प्रकारचं हिंदुत्व आपण बाहेर निघालेलं आहे, हे दीपक केसरकर, एकनाथ शिंदे, विखे पाटील, एकतर सगळे बाडगे आहेत, ते काल आलेले आहेत हिंदुत्वाच्या नावानं. विखे पाटील कधी हिंदुत्ववादी झाले, केसरकर कधी झाले हिंदुत्ववादी. पण हे बाबा, महाराज, बुवा, भोंदू, अंधश्रद्धा, बरं काय, रेडेबळी, हे यांचं हिंदुत्व आहे. आणि त्या हिंदुत्वासाठी म्हणजे आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अशा ढोंगी आणि भोंदू हिंदुत्वाचा पुरस्कार केला नाही, म्हणून त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना सोडली आणि त्यांचं हिंदुत्व काय आहे ते आपण काल पाहिलं. हे भोंदू बाबा यांचं मंत्रिमंडळ चालवतात. असे 9 मंत्री आहेत. असे 9 मंत्री आजही रुपाली चाकणकर हे हिमनगावरचं एक टोक आहे. पण 9 मंत्री त्यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या, आणि महत्त्वाची पोर्टफोलिओ सांभाळत आहेत. आज हा बाबा जरी गेला असला तरी इतर बाबा आहेत आणि त्या बाबांचा प्रभाव त्या मंत्रिमंडळावरती आहे. देवेंद्र फडणवीस हे माझ्या माहितीप्रमाणे आधुनिक विचारसरणीचे विज्ञानवादी मुख्यमंत्री आहेत. सावरकर भक्त आहेत ना, मग सावरकरांना ही भोंदूगिरी मान्य नव्हती. वीर सावरकरांचे विचार सोडले म्हणतात ना, सातत्याने आमच्यावर टीका केली जाते की आम्ही म्हणे वीर सावरकरांचे विचार सोडले. वीर सावरकरांना अशा प्रकारची भोंदूगिरी, अंधश्रद्धा, लफंगेगिरी हिंदुत्वाच्या नावावर अजिबात मान्य नव्हती. आणि तुम्ही ते करताय तेव्हा वीर सावरकरांच्या विचारांची प्रथा करणाऱ्या या भोंदू बाबाच्या मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांनी बाहेरचा रस्ता दाखवायला पाहिजे. भोंदू बाबाने या मंत्र्यांच्या माध्यमातून काय काय कामं करून घेतली आहेत, काय काय उद्योग केलेले आहेत. कोणाच्या विरुद्ध मी काय त्या अंधश्रद्धेला फार किंमत देत नाही आम्ही, पण त्या ठिकाणी भोंदू बाबाचं जे काही स्थान आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवण्यासाठी काही विधी चालले होते. ते उघड झाल्यावरती या धाडी वगैरे पडलेल्या आहेत. खरं म्हणजे आता अनेक जण सांगतायत, आता सगळे लोक पुढे आले आहेत या भोंदूगिरी विरुद्ध.
आधीच माहीत होतं. अरे तुम्हाला जर आधीच माहीत होतं मग तुम्ही त्याच्यावरती आवाज का उठवला नाही? मी अनेकांचं आहे, हे आम्हाला आधीच माहीत होतं, आम्ही कधी अशा ठिकाणी गेलो नाही, आमचा विश्वास नाही. आम्ही काल सांगितलं की शिवसेना पक्ष, गाडगे बाबा, संत गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारानं चालणारा पक्ष, अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. बळी देणं, असे विधी करणं, अघोरी विधी करणं, आपल्या राजकीय विरोधकांच्या विरुद्ध अशा प्रकारचे काही अघोरी कृती करणं, हे आमचं हिंदुत्व अजिबात नाही. ज्यांचं हे हिंदुत्व होतं ते सोडून गेले. सर तुम्ही आता जो उल्लेख फडणवीसांचे सरकार उलटवण्यासाठी काही विधी केले जात होते, म्हणजे आताचं जे सरकार आहे ते उलटवण्यासाठी असं म्हणतात. नक्कीच नक्कीच कोण करत होतं? अंधश्रद्धेच्या माध्यमात. ही अंधश्रद्धा आहे. मी परत परत सांगतो की अशा प्रकारचे काही विधी केल्यामुळे बरं का, अजित पवारांचा नायनाट होईल, मग देवेंद्रजींचा नायनाट होईल, मग ह्याचा नायनाट होईल. ही जी काय हवा निर्माण केली जाते ह्याच्यावरती लोकांनी विश्वास. उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी देखील असे विधी केले होते, काही माहिती आहे? बघा, सगळ्यात शेवटी मोठा विधी होता तो गद्दारीचाच. अशा प्रकारचे विधी नक्कीच झाले होते, पण गद्दारी करण्यासाठी विधीची गरज लागत नाही, त्यातून रक्तातून यावी लागते. पण अशा प्रकारचे विधी सातत्याने केले जात होते. आता त्याच्यावरती फार चर्चा करणं बरं नाही. मी म्हणतो की आमचा या अंधश्रद्धेवरती विश्वास नाही, तेव्हा त्या अंधश्रद्धेमुळे हे घडलं आहे असं आम्ही सांगणं म्हणजे त्या अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखं आहे. पण असे प्रकार घडलेले आहेत याची माहिती आमच्याकडे. राजीनामा दिलेला आहे काल. एक राजीनामा महिलांवरती अत्याचार करणारा हा माणूस सापडल्यानंतर दीपक केसरकर म्हणतात की त्याचं म्हणणं खरं ठरत असतं. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे जर त्या पक्षाचे नेते असतील आणि त्यांचा जर अंधश्रद्धेवरती विश्वास नसेल तर ताबडतोब रुपाली चाकणकरांपाठोपाठ त्यांनी या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आणि एकनाथ शिंदे गटाचे जे जे मंत्री अशा कृत्यांमध्ये सहभागी आहेत त्यांच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. सर तुम्ही काल ट्विट करून एक वेगळी कॅबिनेट बैठकाचे पिक्चर्स पोस्ट केले आहेत. त्यात चंद्रकांत पाटील भाजपमधून दिसत आहेत, त्याच बाबांबरोबर एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, दीपक केसरकर हे सगळे पण दिसून येतात. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे त्याला अनेक फोटो आहेत. याच्यावरती आता मुख्यमंत्र्यांनी एक भूमिका घेतली पाहिजे. हे राज्य भोंदू बाबा चालवणार की मुख्यमंत्री चालवणार? मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पूजा करणारा कोण होता आणि मुख्यमंत्री थेट व्यक्तिगत पूजा होती की सरकार म्हणून पूजा करायचा विचार होता? सरकार म्हणून पूजा फक्त पांडुरंगाची होते, लक्षात घ्या. सरकार म्हणून पूजा ही विठ्ठलाची होते, पांडुरंगाची आषाढीला. अशा पूजा जर व्हायला लागल्या तर महाराष्ट्र राहणार नाही. पांडुरंगाची पूजा आम्ही मान्य करतो, विठ्ठलाची पूजा महाराष्ट्राचं दैवत आहे. पण अशा पूजा जर सरकारी म्हणून जेव्हा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अशा पूजांना जातात तेव्हा त्या भोंदूबाबांना प्रतिष्ठा मिळते आणि त्याला सरकारी पूजेत प्राप्त होतं, लक्षात घ्या. अशा प्रकारचं अंधश्रद्धेच्या पाटावर बसणं हे संविधानाची शपथ घेतलेल्या व्यक्तीचं काम नाही. अशोक चव्हाणांकडे त्या काळी साई म्हणून काहीतरी होते, त्यांच्या शासकीय निवासस्थानी नोकरी असताना तेव्हा मोठा गोंधळ उडाला, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करा. नक्कीच हे हिंदुत्व नाही, हे मी परत सांगतो. ज्या पद्धतीचं किळसवाणे प्रकार समोर आलेले आहेत, विधी पूजा अर्चना हिंदुत्व म्हणून, हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, हे आम्ही वारंवार सांगत आलेलो आहोत. आणि आम्ही हे हिंदुत्व मान्य केलं नाही म्हणून आमचा पक्ष फोडण्यात आला. सर चाकणकर यांनी राजीनामा दिला, मात्र काँग्रेस तिथे सपोर्ट दाखवती आहे. अरविंद शिंदे आहेत शहर अध्यक्ष, ते चाकणकर यांना समर्थन देतात. मला माहिती ते चाकणकर बरोबर राहणार नाही, पण ठीक असं त्याच्यावरती काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष सकपाळ बोलतील. सर चाकणकरांच्या राजीनाम्यामध्ये त्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे असं उल्लेख आहे. तुम्ही ते पत्र वाचलं का? त्या पत्रावरती मला तुमची प्रतिक्रिया. बघा, मी ते पत्र वाचलं नाही.
मी ते पत्र वाचणार नाही, हा विषय एका वेळी संपवायला पाहिजे. तो म्हणजे त्यांची हकलपट्टी किंवा त्यांची बडतर्फी. राजीनामा देणं हा एक मार्ग आहे, पण त्यांची हकलपट्टी झाली. पण त्या अजूनही असं प्रदेशाध्यक्ष या पदावरती आहेत. त्यांनी संविधानिक पदाचा राजीनामा दिला, पण त्या प्रदेशाध्यक्ष पदावरती आहेत. तो पक्षाचा निर्णय. बघा, सुनेत्राताई पवार यांनी एक गोष्ट स्वीकारली पाहिजे की ज्या अजितदादा पवारांचं नावानं त्या राज्य करतायत, त्या अजितदादा पवारांचा अशा ढोंगावर आणि अंधश्रद्धेवरती अजिबात विश्वास नव्हता. तुम्ही त्यांचे अनेक वक्तव्य पहा, ते असे कर्मकांडात कधी अडकले नव्हते. सर, मुंबईच्या वरिष्ठ पदावर नियुक्ती असलेला एक जिल्हा अधिकारी आहे, त्यांच्या पत्नीसह खराट आणि यांनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केली. नाही, मला त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही, मी मत व्यक्त करणार नाही. पण प्रशासनातले, राजकारणातले आणि खास करून सत्ताधारी पक्षातले जे लोक आहेत, सत्ताधारी पक्षातले लोक आहेत, ते सत्तेच्या बसलेले आहेत आणि अशा भोंदूगिरीला उत्तेजन देत आहेत, त्यांच्यावरती कारवाई व्हावी या मताचा आम्ही आहे. चाकणकर त्या शिवलिकाची त्यांचं जे ट्रस्ट होतं त्या ट्रस्टला पाणी देण्याचा एक निर्णय घेतला गेलेला होता. तो निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात 2020 साली घेतला. बघा, ह्या गोष्टी आहेत ना, आता त्या अनेक गोष्टी काढाल तुम्ही. मुख्य मुद्दा काय आहे तो काल आलेला, त्याच्यावरती पक्षाची भूमिका काय आहे ती मी सांगतोय. आता पाणी दिलं होतं का, झाडाला पाणी घातलं होतं का, हे मुद्दा नाही. बोले हिंदी में काय आहे. सर, एक मुद्दा असा आहे की या भोंदू बाबांकडे जाऊन अनेक लोकांना असं वाटतं निवडणुका जिंकू, निवडणुकीच्या अगोदर वेगवेगळे कानं कापणं, वेगवेगळ्या प्राण्यांची अशा पूजा केल्या जातात. जनतेने याच्यातून काय घ्यायचं, असे भोंदू लोक निवडून दिले जातात. नाही, जनतेला सुद्धा धर्मांध आणि भोंदू करण्याचा प्रकार आहे. जनतेनं सुद्धा आमच्याप्रमाणे भोंदू व्हावं आणि आम्हाला मतदान करावं. जनतेच्या विचाराची दिशा आणि विचार आणि मेंदू बधीर करण्याचे हे प्रकार आहेत. चले सर, काल साताऱ्यामध्ये एक ऑपरेशन लोटस झालं. ते ऑपरेशन लोटस हे भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत केलं आणि शंभूराज देसाई म्हणतात ही लोकशाहीची हत्या आहे, गळा घोटला गेला. एक हास्यजत्रा नावाचा एक कार्यक्रम असतो टीव्हीला. त्याचे जे निर्माते आणि लेखक आहेत त्यांनी या एपिसोडवरती हास्यजत्रेचे स्किट करायला हरकत नाही. लोकशाहीला काय गळा घोटला वगैरे म्हणतायत. ज्याने लोकशाहीच्या छाताडावर पाय रोवून एक सरकार निर्माण केलं. मी असंही ऐकलं की ते असं म्हणतात की यांच्यावर पक्षांतर बंदी विरोधी कायद्यानुसार कारवाई व्हायला पाहिजे. ह्यांच्यावर ते त्यांचे लोक सोडून गेले. मग जेव्हा आम्ही तुमच्यावरती करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही का उचलून वरती आला. तुमच्यावर पक्षांतर वैध कायद्यानं कारवाई आम्ही करायचा प्रयत्न केला ना, तुम्ही गद्दारी बेईमानी केल्यावर. आता तुम्हाला बेईमानीचा खंजीर काय असतो खुपसलेला हे हळूहळू तुम्हाला भाजपकडून कळायला लागेल. या भोंदू बाबानंतर अजून एक भोंदू बाबा नाशिकमधूनच आले, गणेश सर, जत्रा. दीपक सर, केसर महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षात भोंदू बाबांचं जे पीक आलेलं आहे बरं का, त्याला जबाबदार ढोंगी हिंदुत्व निर्माण झालेलं आणि गैरमार्गाने मिळवलेला पैसा आणि त्याला हवं असलेलं संरक्षण. बोला बोले. एक प्रश्न असा आहे की सर, हे जे बाबा आहेत या बाबांच्या आश्रमाला आहे ना महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मगाशी त्याचं- सर, मी तुम्हाला उत्तर दिलंय मगाशी. विधानसभा अध्यक्षांनी या सगळ्या संदर्भामध्ये या लोकांनी जे बंदुगिरी करतात, कर्मकांड करतात, त्यांची सत्सद विवेक बुद्धीने यांचे राजीनामे मागायला पाहिजे. बघा, त्या भोंदू बाबाकडे हे जर राजकीय भोंदूगिरी जर प्रकरण थांबवायचं असेल तर त्या भोंदू बाबाच्या पोलीस उत्तम प्रकाश करतात. पोलीस आयुक्तांनी याच्यावरती फार चांगली तपास पकडली आहे. मुख्यमंत्र्यांनी एक SIT नावं त्यांनी सांगितली. त्या बाबा सगळे आणि सारखे अजूनही समर्थन करणार असतो. प्रश्न एक न तुम्ही भोंदू बाबाच्या आश्रम केसरकरची कल्पटा गटातून
पक्ष नाही तुमच्या गटातून करायलाच पाहिजे. तुम्ही स्वतः तिकडे जात येत होता, तुझ्या मुख्यमंत्री म्हणून केलेले आहे. तुम्ही स्वतःही प्रायश्चित घेतलं पाहिजे. नसेल तर मुख्यमंत्र्यांना काय अधिकार आहे की नाही? तुम्ही एक बळी घेतला महिलेचा, आयोगाच्या अध्यक्षा, पण जे मोठे माणसे आहेत त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई कराल? काळ सोकावतोय, लक्षात घ्या. बोलिए. सर, रूपाली चाकणकर इन्होंने रेजिग्नेशन तो दे दिया. देखिए, पर क्या ये महाराष्ट्र- काफी है? आपने पिक्चर्स भी मुख्यमंत्र्यांशी पोस्ट तुमचं किए. काही बोलणं झालं या प्रकारे? महाराष्ट्र की राज्य महिला आयोग की अध्यक्षा रूपाली चाकणकर ने अपना इस्तीफा दिया है. दबाव था, उस दबाव के चलते इस्तीफा दिया है. लेकिन जो मंत्री है कैबिनेट में देवेंद्र जी के, फडणवीस जी के, जो हमेशा ये बाबा और महाराज जो है, जो उसका कल पर्दाफाश हो गया है, उसके दरबार में जाकर बैठते थे, विधि करते थे, पूजा करते थे, अघोरी विद्या करते थे. मंत्री आपके कैबिनेट में 9 मंत्री है आपके, आप उनके ऊपर जब तक एक्शन नहीं लेते तब तक आप इस दिशा में ठीक कदम उठा रहे हो, इसके ऊपर लोगों का विश्वास नहीं बैठेगा. एक छोटे व्यक्ति का आपने इस्तीफा ले लिया, हाँ, लेकिन जो मंत्री है, जो डिप्यूटी सीएम है, जो और मंत्री है, ये व्यक्ति वहाँ बैठकर महाराष्ट्र के बहुत से कैबिनेट मंत्री का विभाग का काम चलाते थे. चाहे ट्रांसफर हो, चाहे प्रमोशंस हो, ये सब काम ये आदमी करता था. आपको एक्शन लेनी पड़ेगी सबके ऊपर. केंद्रीय आप बीजेपी किसका ने इस्तीफा इसमें आप ऑल पार्टी नेता आप भी दिख किसका रहे हैं. कोई इस्तीफा शरद पवार के नेता जयंत पाटिल भी दिख रहे हैं फोटो में. सबके मिलिंद फोटो नागेकर आए, दिख रहे सबके हैं. फोटो आए हैं. पुलिस का जो इन्वेस्टिगेशन चल रहा है उसमें जिसके जिसके नाम आते हैं, सबके नामों को खुला करना चाहिए जनता के लिए. कि हमारे देश में, हमारे समाज में, जिसे हम विज्ञान और ज्ञान का भंडार कहते हैं, वहाँ आज भी इस प्रकार के काम करते हैं. वीर सावरकर के बारे में हमें बहुत ज्ञान दिया जाता है महाराष्ट्र से, कि शिवसेना ने, हमने वीर सावरकर के विचार से हमने रास्ता हमारा बदला है. ये वीर सावरकर का विचार नहीं था. वीर सावरकर ऐसे भोंदू महाराज, ढोंगी महाराज, ये बुआबाजी में नहीं थे. वो विज्ञानवादी थे, वो ज्ञानवादी थे. और आप लोग क्या कर रहे हैं? चलिए, थैंक यू. सर, सेंट्रल बीजेपी में या सेंट्रल गवर्नमेंट में इसका कॉम्बिनेशन लेके कुछ नहीं, पूरे देश में ये चल रहा है. कुछ भोंदू बाबा बैठे हैं ना, जाकर देखिए ना. आप किसका रेजिग्नेशन डिमांड कर रहे हैं सर विदिन महाराष्ट्र कैबिनेट? और आपने कुछ पिक्चर्स जो पोस्ट किए उसको भी अगर थोड़ा सा देखिए, देवेंद्र जी को पूरी खबर है किसका इस्तीफा लेना चाहिए और क्या करना चाहिए. अब उसके ऊपर निर्भर है कितनी कठोरता से इस मामले में वो काम करते हैं. सर, तुम्ही मध्ये एकदा बोलताना रेड्याचा उल्लेख केलेला होता. ते रेड्याची शिंग वर्षाच्या एकदा पुढे पुरली होती असं तुमचा मागे एकदा बोलताना उल्लेख. अभी वो प्रूव हो रहा है ना. आता त्याचा रेफरन्स हाच आहे असं म्हणायचं आम्ही. आता त्याचं- अभी ऐसा प्रूफ, मैंने तो 2 साल पहले से मैं बोल रहा हूं. जो विधायक वहां गए थे उसमें से 18 लोगों ने जो बलि दिया था रेड़ा का, उसके सिंग लेकर आए और उसमें से कुछ मुख्यमंत्री के वर्षा बंगले में उसको दफना किया और भी कुछ मंत्री के बंगले में उसका विधि किया. अब ये प्रूव हो रहा है ना. जो मैंने बोला था वो प्रूव, तब लोग हंसने लगे, ये क्या बोल रहे हैं. सच बोलना गुनाह था, लेकिन आज ये सच साबित हो रहा है कि ये हुआ था. और आज भी अगर देवेंद्र जी अंदर 20 फुट खड्डा खोलेंगे ना अंदर, तो आपको मिलेगा ये सब. 20 फुट नीचे जाइए, आपको सब कुछ मिलेगा. चलिए. या भागामध्ये द्राक्षाची बाग भुईसपाट.